नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत आमचे भाऊ बहिणी मुली? कसे आहेत? बरे आहेत ना? मी पण बरी बघा. मी आता बघा एवढे काढत नाही, काढे तरी मी गाण्यावरच टाकते बघा. माझी मजबुरी आहे, काय करणार, मजबुरी आहे माझी, लय मजबूर आहे बघा मी. माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही आहे. आज 20 दिवस झाले, दवाखाना आहे महाग. मी काम करू का दवाखाना करू का लेकरं बघू? मी काय करू? माझं का आता वय आहे का? तरी पण मी करायला लागले बघा. ताकद द्या मला. देव परमेश्वर तर आहे माझ्या पाठीमागं. तुमची बी मला गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे. सगळ्या युट्यूब फॅमिलीनं मला आशीर्वाद द्या. माझं हे संकट दूर होऊ द्या. माता, माझं संकट दूर होऊ दे. मला आशीर्वाद दे. मी लई मजबूर आहे. व्हिडिओ काढते, परी गाण्यावर टाकून देते. मी काय करणार? मी लई मजबूर झाले. माझ्या पाठीमागं कोणी उभा नाही माता. माझी यूट्यूब फॅमिली आहे तेवढी उभा माझ्या पाठीमागं. मला आशीर्वाद देतात माझे यूट्यूब फॅमिलीचे सगळे भाऊ बहिणी, माझ्या मुली सगळे मला आशीर्वाद देतात. देवाचा कसा आशीर्वाद आहे तसा तुमचा माझ्या पाठीमागं आशीर्वाद आहे. देवासारखी माझी यूट्यूब फॅमिली आहे. देवासारखी माझी यूट्यूब फॅमिली आहे. सगळेजण मला आशीर्वाद द्या. 20 दिवस झाले बघा. इडव मी नाही का मोठा इडव नाही करत, बारका इडव करून टाकते. बाई माझं बंद नाही व्हावा म्हणून मी ह्या बघा बारका इडव तरी करून टाकते. मी सुट्टी नाही करत. मला एवढं दुःख आहे, एवढ्या दुःखातून पण मी करते बघा. म्हणून मला सपोर्ट करा सगळेजण. मला तुमच्या सपोर्टाची लई मोठी गरज आहे. माता मला धावून ये. माता माझ्या मदतीला उभा राहा. माझी यूट्यूब फॅमिली, मी लई आज मजबूर आहे. माझे आता चारी बाजूनं माझे नाही का हार मानल्यासारखे झाले, तरी मी हार नाही मानणार. रात दिवस मेहनत करून मी लेकरांचं दवाखाना करन, त्यांची सेवा करन, मी सगळं करन. लहानपणी नाही करत होते का? आता पण करत मी माता, आता पण करन. आणि हे बघा काम तर कितीतरी का. सगळ्यांच्या आशीर्वादाची मला गरज आहे बरं का. मला सांभाळून घ्या. माझा मोठा येडेव नाही आहे आणि मला सगळेजण मदत करा. अहो 2 महिने झालं मला लाईक होत नाही, सबस्क्राईब होत नाही. अहो किती माझं वय आहे तरी पण मी करत राहते. मी हार नाही मानत आणि मी हार नाहीच मानणार. मी यूट्यूबचं करणारच आहे. मी कधी सोडणार नाही आहे. हेच माझा जिंदगीचा सारा आहे. आता मेहनत करायला माझ्यामध्ये ताकद नाही राहिली आता. आणि हे लेकरं बिमार आहेत ना, मी लय हारल्यावानी झाले. हारणार नाही आहे मी. सगळेजण माझ्या पाठीशी उभा आहे देवासारखे, परमेश्वरासारखे. मी हार मानणार नाही आहे. मी माझे लेकरं नीट करणारच आहे. फक्त तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे. किती काम करते मी तुम्हाला काय सांगू. जिंदगीभर केलं. आता एवढं वय झाले तरी पण मी काम करते. देवाने मला किती ताकद दिलेली आहे. हे बघा हे काम करत बसलेली आहे मी सरस सकाळ धरून. हे बघा अजून चहा नाही, पाणी नाही, काय नाही. हे बघा मी हे काम करायला लागलेले आहे. मी चिडव करायला लागले या. हे बघा दाखवायला लागले. हे बघा ते कपडा आहे आपला वडभरणचा कपडा. हे बघा ह्या बांगड्या भरून ठेवल्यात. ह्याच्यात 5 आयटम टाकायचे. हे बघा ह्याच्यामध्ये 5. आता ह्याच्यात हळदी कुंकाच्या पुड्या टाकायच्यात, करंडा टाकलाय, नाडा टाकलाय, वाटी टाकली या. हे बघा हे बांगड्या भरायच्या का. हे बघा हे बांगड्या. हे बघा मी खोटं नाही सांगणार तुम्हाला. मी 4 महिन्यापासून दाखवते माझं काम. स्वयंपाकाचं हे करत होते. पण आता काय करू गुडघ्याने उभा राहाय नाही. काय करणार तुम्ही सांगा बरं. काय मेहनतच करते ना. वाईट तर काही करत नाही ना. मेहनतच करते ना.
करू द्या ना रे, मला मेहनत करू द्या ना. मला नका आडवं येऊ कोणी. जे माझ्या मनात आहे ना तेच आतापर्यंत करत आलेली आहे, चांगलं करत आलेली, मी वाईट नाही केलं. सगळ्याचा सारा बनलेली आहे देवासारखा. आणि मला का असं करायलात रे, का असं करायलात? हे बघा कपडा कापून ठेवला, हळद भरायची या, हे बघा पुड्या भरून ठेवल्यात. 4 पुड्या भरायला तोंड वाकडे होते तर सगळ्यांचे. मी एवढं मोठा ढिगरा करते, पोतभर भरते, हे तर काहीच नाही. हे आता फक्त 400-500 पुढे आहेत. हे बघा मी खोटं नाही सांगणार तुम्हाला. अजून दुसरा पण माल आहे बघा तिकडं, तेव्हा कपड्याच्या तिकडे ठेवलाय माल, ही भरायचा आहे, हे पॅकिंग करायचं आहे बघा. हे खालची जंबू वरची जंबू हे बघा, मध्ये पेपर आहेत, इथल्या जंबूत पेपर आहेत, हे बघा ह्याच्यात बांगडे आहेत, ह्या जंबूत बांगड्या आहेत. त्या बघा ह्याच्यात हळदी कुंकाचं म्हणजे ते हेच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये टाकायचं सामान आहे. अहो मी खोटं नाही बोलणार, मी कधी खोटं बोलून मी इडव केला पण नाही, कधी खोटं बोलून मी इडव केला पण नाही. एवढं काम आहे ना, एवढं काम आहे ना, काम करणं काही गुन्हा नाही आहे. जिंदगीत काम करूनच मी चांगलं केलेलं होतं जिंदगीचं. हे माझा संसार मोठा बनवला होता. पण ह्या बघा आज किती वर्ष झाले काय माहिती कसं झालं आणि काय झालं, माझं सगळंच होतं ते. तर मला बोलू वाटत नाही, वाईट बोलू वाटत नाही. आता तुम्ही ओळखून घ्या मला काय म्हणायचे ती. लई चांगलं होतं माझं, खाऊन पिऊन खूप चांगलं होतं. पण काय माहिती असं कशाने झाले. आणि तेवढेच बघा आता माझे लेकरं बिमार आहेत, तर मी किती आज मुसीबतमध्ये आहे, मोठ्या मुसीबतमध्ये आहे.